सुरुवात करावी असं अनेक लोकांचं मत पडलेलं आहे आणि त्यामुळे आपण चित्रपटाची सुरुवात ज्या प्रकरणापासून होते असं पूर्वी प्रकरण आजच्या या सत्रामध्ये आपण घेणार आहोत। पूर्वी या प्रकरणाच्या संदर्भातली जी वेळ आहे ती उत्तरार्ध 133 क्रमांकाची आहे। माईन भटांना प्रथम भेटीमध्ये बोध झालेला आहे आणि तो बोध ज्या प्रकरणामुळे झालेला आहे ते हे पूर्वी प्रकरण आहे आणि म्हणून सुरुवात आपण पूर्वी या प्रकरणापासून करणार आहोत। केशवराज वासांनी लीळाचरित्र या ग्रंथातल्या वचनांचं जे संकलन केलं आणि ते संकलन केल्यानंतर वचन सारवळ आहे, म्हणजे ज्या ज्या विषयासंदर्भातली जे जे निरूपण आहे आणि त्या संदर्भातली जी वचनं आहेत, मग विद्येच्या संदर्भातलं वचन सारवळ असेल तो एक वेगळा भटोबासांना ते दाखवून आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने त्या प्रकरणांचं नामकरण देखील केलं गेलेलं आहे। मग देवतेंच्या विद्या सांगितलं त्याला विद्या मार्ग असं म्हटलं, ज्याच्यामध्ये सृष्टीचा संहार सांगितलेला आहे अशा प्रकरणाला संहार हे नाव दिलं गेलेलं आहे। रचना ज्या वचनांमध्ये सांगितलेली आहे सृष्टीची त्याला संचरण असं नाव दिलेलं आहे। जीवाच्या साठी स्वामींनी जी काही उद्धरण्याची आचरण्याची पद्धती सांगितलेली आहे त्याला अशुद्धीपरी असं नाव दिलेलं आहे आणि सोबतच ज्यामध्ये जीवाचं उद्धरण कसं होतं कसं करून घेतलं पाहिजे जीवाने आणि परमेश्वर कशा पद्धतीने उद्धरण घडवतात जीवाचं त्यासाठी जे प्रकरण आहे त्याला उद्धरण प्रकरण असं नाव दिलं गेलेलं आहे। सोबतच देवतेंची जी व्यावृत्ती ज्याच्यामध्ये सांगितलेली आहे, न्यूनता ज्याच्यात सांगितलेली त्याला विद्या त्याला अन्य व्यावृत्ती असं नामकरण आहे। 5 नाम ज्या प्रकरणात सांगितलं पंचनाम असं म्हटलं आणि कोण्या अवताराचं दास्य करायचं हे ज्यामध्ये सांगितलं त्याला पंचकृष्ण असं म्हटलेलं आहे। आणि आता आपण आलो पूर्वीकडे, आपण आत्ताच्या या क्रमवारीमध्ये जरी पूर्वी शेवटी घेतली तरी चित्रपटामध्ये पूर्वी ह्या प्रकरणाला प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे, कारण की याच्यामध्ये मुळातच जे काही घडतं आहे आधी कसं होतं आणि नंतर मग कसं आहे हे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे असं हे पूर्वी प्रकरण आहे। या संदर्भातली जेव्हा आपण उत्तरार्ध माईन भट्टांसंदर्भातली घेणार आहोत 133 क्रमांकाची। माईन भट्ट हे अतिशय विद्वान व्यक्ती होते। कर्मराटीमध्ये असताना त्यांनी जे काही षडशास्त्र संपन्न करायचे आहेत, जो काही कर्मराटीचा अभ्यास करायचा आहे तो सर्वात त्यांनी अध्ययन केलेला होता, असं काही बाकी राहिलेलं नव्हतं। जसं अर्जुन सगळं सामुग्री सामुग्रीवंत, जे अर्जुनाकडे सगळ्याच सामुग्र्या होत्या, काय नाही ते सगळं होतं त्याच्याकडे। तशाच धर्तीवर माईन भट्टांकडे कर्मराटीचं जे काही ज्ञान म्हणून जे काय आहे त्या ज्ञानाची सर्व सामुग्री त्यांच्याकडे होती। 6वं जे प्रभाकर शास्त्र आहे ते सुद्धा ते तेलंगणातून शिकून आलेले होते, म्हणजे ते पण खूप कठीण आहे, ते सुद्धा ते शिकून आलेले होते। आणि आता इकडे महाराष्ट्रामध्ये येऊन अनेक विद्वानांशी चर्चा करून त्यांना हरवून स्वतः जिंकून त्यांचं ते ज्ञान कार्याचा अशा पद्धतीने उपयोग चालू होता। वास्तविक ज्ञान हे अशा पद्धतीचं असतं की ते कुणालाही हरवण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग कधीच झाला नाही पाहिजे। उलट ते ज्ञान झाल्यानंतर आपण परमेश्वराकडे एकदम काय झालं पाहिजे, हरलो पाहिजे किंवा प्रपंचातनं आपलं मन हरून गेलं पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी आपलं मन अजिबात राहता कामा नये। ज्ञान हे अशा प्रकारचं आहे की ज्याच्या प्राप्तीनंतर तुम्हाला सर्वच गोष्टींमधनं काय होणार आहे की ज्यातनं वैराग्य उत्पन्न व्हायचं त्यातनं वैराग्य उत्पन्न होईल, ज्याच्या संदर्भातली आवडी निर्माण व्हायची त्याची आवडी निर्माण होईल, अशा प्रकारचं ज्ञान असलं पाहिजे। पण कर्मराटीचं जे ज्ञान आहे ते कसं आहे, राजस तामस असं ज्ञान आहे। देवता आहे की राजस आहे की तामस आहे, आणि मग त्यांचं जे ज्ञान असेल ते सुद्धा तशाच पद्धतीचं असेल। एखाद्या व्यक्तीला किती सात्विक अन्न तुम्ही दिलं परंतु ती व्यक्ती जर का तामस असेल तर ते भोजन बनवताना ते भोजन सुद्धा
तामसच होणार. सात्विक भोजन सुद्धा तामस होईल. परंतु कदाचित तामस भोजन दिलं एखाद्याला आणि त्याच्या जर का संपर्कामध्ये ते भोजन आलं तर कदाचित त्याच्या त्या स्मरणनिष्ठतेमुळे त्याच्या आचरणामुळे ते कदाचित ते तामस अन्न सात्विक सुद्धा होऊ शकतं. जसं आपण संकल्प सोडतो. संकल्प सोडतो म्हणजे मराठी शब्दकोशामध्ये संकल्प सोडणे असं वाक्य फक्त मानव पंथातच वाचायला नाही, दुसरीकडे कुठेच नाही. म्हणून हे वाक्य अत्यंत चुकीचं आहे. संकल्प सोडणे. संकल्प आपण घेत असतो, संकल्प आपण म्हणत असतो. तर कधीही उपाय दाखवत असताना आपण 5 घास मोडण्यावर जास्त भर देतो, बाकी संकल्प काही बोलत नाही. आपण तुम्ही घास मोडा की नको मोडा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. नाही मोडले तरी चालतील. पंथामध्ये अनेक आश्रमांमध्ये अनेक ठिकाणी घास मोडत नाही. जर का कोणी म्हणत असेल ना आम्ही पहिल्यापासून मोडतो तर मोडत राहा, परंतु त्यासोबत संकल्प सुद्धा म्हटला गेला पाहिजे. संकल्प जर का नाही म्हटला तर ते तुमच्या 5 घास मोडल्याला काही अर्थ राहत नाही. मग तो जो संकल्प आपण बोलतो त्याच्यामुळे काय होतं, ते अन्न राजस तामस काय असेल तर ते सात्विक होत असतं. संकल्प बोलला तरच वेळा आठवून वगैरे. आणि संकल्प पण तो पाठांतर केलेला संकल्प नाही करणार, तुम्ही मनापासून म्हटलं पाहिजे. नंतर पाठांतर केलेलं तर आपण असा म्हणत असतो, नुसते शब्द म्हणत असतो, तर त्याच्यात भाव काही नसतो. तो भाव असणं गरजेचं आहे. तसंच आहे की देवतेच्या विद्या राजस तामस, देवता स्वतः राजस तामस, त्यांचं विद्या राजस तामस आणि त्यांचं ज्ञान राजस तामस. त्याच्यामुळे ते ज्ञान ज्याच्याकडे जाईल ती व्यक्ती सात्विक असणं हे बहुतांशी दुर्मिळ आहे, खूप मुश्किल आहे. तुम्हाला वाटेल नाही आम्ही काही अन्य लोक बघितलेले आहेत की जे सात्विकपणे चांगल्या पद्धतीने बोलतात, परंतु जर का त्यांच्या त्या रकान्यामध्ये आहेत तोपर्यंत ते ठीक बोलतात. परंतु जर का त्यांना अपेक्षित असलेलं जे काही दान असेल तुम्ही जर का नाही दिलं, मग त्यांचं हे बघायचं, तामसपणा बघायचं. म्हणजे हा अनुभव आपल्याला अन्य लोकांच्या संदर्भात येत असतो. परंतु ब्रह्मविद्या ही अशा प्रकारची आहे की ज्यांच्याकडे ती आहे ती व्यक्ती सात्विकच दिसणार तुम्हाला. का बरं? कारण की ब्रह्मविद्या ही तुम्हाला इतक्या पद्धतीने मार्गदर्शक असते की प्रत्येक वाक्य बोलताना तुम्ही विचार करणार प्रत्येक वेळी. जसं आहे की आपल्याला जर का कोणी काही विचारलं की बाबा हा आमका हे कुठे जावं लागतं इकडे, आपण लगेच सांगणार. तेवढ्यात आपल्या लक्षात येतं की जर का हा आज रविवार आहे आणि हा आमच्या ठिकाणी काही जात असेल मद्यपान किंवा मांस वगैरे काही खायला, आणि आपण जर का त्यातला रस्ता दाखवला तर म्हणजे ब्रह्मविद्या तुम्हाला हे शिकवते कधी तयार येणार, घरी तयार येणार, एकिका तयार येणार. ते लगेच तुम्हाला कोणी सांगायची पण गरज नाही आहे. तर तुम्ही अध्ययन केलेलं असेल तर ती ब्रह्मविद्या बरोबर तुम्हाला मार्गदर्शन करत असते. तर अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, या ब्रह्मविद्येचा आपण म्हणजे काय केलं पाहिजे, उपयोग घेतला गेला पाहिजे. आपण जे काही वचनाचं पारायण आपण जे करतोय ते कशासाठी करतोय, आपलं आयुष्य तर संकष्ट वज्र पंजरू रत्नाकरी कवच संकष्टहरण स्तोत्र हे वाचण्यातच गेलं. याच्यातनं तुम्हाला काही ज्ञान भेटले की नाही भेटलं मला माहिती नाही, परंतु वचन जर का तुम्ही वाचले तर वचन वाचता वाचताच तुम्हाला येतं त्याच्यामध्ये चवळी हिंसा धर्म जरी वाचलं तुम्ही तर लगेच तुम्हाला हे वचन असं तुमच्या डोक्यामध्ये असं टाईट होऊन जाईल की कुठेही आता मुंग्या निघाल्या, आता उन्हाळा लागला तर मुंग्या निघतात भरतो, तिथे तुम्ही पाणी टाकायच्या आधी लगेच तुम्हाला हे वचन आठवणार आणि ते वचन तुम्हाला सांगितलं हिंसा करू नका. हे ब्रह्मविद्या ज्ञान आहे. एखाद्याशी चुकीच्या पद्धतीने बोलत असताना तुम्हाला लगेच लोणीची वेळ आठवेल की बाबा स्वामी म्हणतात महात्मा काही नवत नाही. भटवासांना स्वामी म्हणतात महात्म्याने कसं व्हावं, प्रिय वक्ते हवावे. महात्मा म्हणजे फक्त दीक्षा घेतलेलं नाही, ज्यांच्याकडे ब्रह्मविद्या आहे, ज्यांना उपदेश आहे ते सगळे महात्मेच आहेत. कारण की त्यांची निवड केली गेलेली आहे मानव पंथासाठी, म्हणून ते एका अर्थाने कोण आहेत, महात्मेच आहेत. आणि अशा सगळ्याच व्यक्तींनी कुणाशी बोलत असताना काय बोलत असताना 10 वेळा विचार केला गेला पाहिजे. ते तेव्हाच करतील जेव्हा त्यांच्याकडे ब्रह्मविद्या असेल. परंतु माई भट्टांनी हा विचार कधीच केला नाही. त्यांनी फक्त एकच धरलं की बाबा मला सगळ्यांना काय करायचं, हरवायचं आहे आणि मला जिंकायचं आहे, बाकी काहीच साध्य नाही. ब्रह्मविद्येचं एक साध्य आहे, मला परमेश्वर प्राप्ती करायची आहे हे ब्रह्मविद्येचं साध्य आहे. ब्रह्मविद्येचं साध्य
प्रवचन करणे नाहीये. ब्रह्मविद्येचं साध्य म्हणजे प्रवचन ऐकणे सुद्धा नाहीये. पण ब्रह्मविद्येचं एकच सुद्धा हे आहे साध्य आहे, म्हणजे परमेश्वर प्राप्त करणे. आणि परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी जे जे म्हणून काय उपाय देवानी स्वतः सांगितलेले आहेत ते करणं, एवढंच फक्त ब्रह्मविद्येचं आम्हाला म्हणजे उपयोग आम्हाला करता आला पाहिजे. बाकी कुणाला हरवायचं आहे, कुणाला जिंकायचं आहे, चर्चा करायची आहे, चर्चेमध्ये कुणाच्या मतांचं खंडन करायचं आहे, कुणाचं स्तुती करायची आहे, कुणाची निंदा करायची आहे, हे ब्रह्मविद्येचं कार्यच नाही आहे मुळामध्ये. आणि म्हणून ही एक गोष्ट फक्त माईन भटांकडे नव्हती, ब्रह्मविद्येवादी ज्ञान त्यांच्याकडे होतं. आणि मग त्यांचे जे मामा, त्यांचे सासरे आणि त्यांचे गुरु असलेले गणपत आपयोग यांना असं वाटलं की बाबा माझा हा भाचा शिष्य किंवा जावई हा त्याच्या ज्ञानाचा वाईट उपयोग करतो आहे. आणि म्हणून जर का यांना जर का योग्य मार्गदर्शन मिळालं तर यांच्या ज्ञानाचं आणि यांच्या जीवनाचं चीज होईल, चांगलं त्यांना त्यातनं काहीतरी प्राप्त होईल. आणि म्हणून एकदा माईन भटांनीच त्यांना हे केलं की बाबा एवढ्या उभय गंगा केली, तुम्हीच थोडेसे काहीतरी जाणकार दिसता मला, मग अजून कोणी आहेत का इथे अशी जे माझ्याशी बोलू शकतील? ते म्हणाले आहेत. डोमेग्रामला श्री चांगदेवराव गोसावी आहेत, त्यांच्याशी जर का तुम्ही बोललात तर तुमच्या त्या या ज्ञानाचं चीज होईल. ते म्हणाले की ते संस्कृत बोलतात का चांगलं? ते म्हणाले संस्कृतचं माहिती नाही पण मराठी छान बोलतात. ते म्हणाले मग मराठी बोलणारी व्यक्ती माझी काय बोलणार आहे? आपण एकदा संस्कृतचं कसं जर का काढलं बाहेर तर मग पुढे बोलणं नाही. चला. आणि मग ते डोमेग्रामला आलेले आहेत. डोमेग्रामला येत असताना मध्येच भामाठाण लागलेला आहे, बाधाठाण ज्याला म्हणतात. आणि त्या ठिकाणी गणपत आपयो हे काही कामानिमित्त गावामध्ये गेलेले आहेत, ते काही आले नाहीत. आणि त्यांचा परत उल्लेख पण नाही की ते आले की नाही आले माहिती नाही. परंतु त्यांनी काय केलं, आधी प्रपंचाला महत्व दिलं. प्रापंचिक काही कार्य होतं ते करण्यासाठी ते गेले. जसं आता जरी कोणी 10-10:30 जरी घरातनं निघालं प्रवचन ऐकण्यासाठी, तरी मध्ये भाजी बाजार लागला तर भाजी घेऊन गेल्या, परत येताना ताजी भाजी भेटणार नाही, ताजी भाजी संपलेली असेल म्हणून आधी भाजी घेऊन घ्या. आणि ते घेता घेता वाजले 11:15. मग 11:15 इथे आलो आणि 15 मिनिटं प्रवचन ऐकलो आणि आम्ही प्रवचनाला आलो होतो. हा एकदा शिक्का झाला. म्हणजे आपण महत्व कशाला दिल्याने कशाचं नुकसान होत आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. गणपत आपल्याला हे माहिती होतं की माईन भटांना तिथे मिळालं तर त्यांचा फायदा होईल, परंतु त्यांनी स्वतःचा काही फायदा करून घेतला नाही. ते इकडचे इकडे गावामध्ये गेले. एक जे त्या गावातले पिंपळे वामन भट ते जाणार होते, त्यांच्यासोबत माईन भटांना पाठवलं. आणि त्या ठिकाणी माईन भटांनी स्वामींचं दर्शन घेत ठेवी. त्यांचं जे काही मनोरथ चालू होते की स्वामी आज मला जर का असे म्हणाले तर मी तसं म्हणेल, तसं म्हणाले ते मी असा आक्षेप करेन, तसा आक्षेप करेन आणि त्यांना हरवेन, अशा विचारांशी ते तिथे पोहोचले होते. स्वामींना जसं पाहिलं आमचे स्वामी सपूजित आसनी उपविष्ट होते. आणि स्वामींना पाहिल्यानंतर मागील अवघेची विसरले. म्हणजे मागचं जेवढं काही त्यांचं अन्यथा कल्पना होत्या, मनोरथ होते, विचार होते, ते सगळे त्या ठिकाणी ते विसरून गेलेले आहेत. आपल्याला मंदिरात आल्यानंतर उलट अन्यथा गोष्टी आठवतात की आम्हाला ते मुलाचा वेळा ठेवायचा आहे, आमच्याचा वेळा ठेवायचा आहे, आमच्याचा वेळा ठेवायचा आहे. किंवा मंदिरात आल्यानंतर आपले अन्नवार्थ जास्त होतात. प्रवासामध्ये कदाचित असं असतं की देवाचं नाव घेत घेत येतो ते गाडीचं ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून, परंतु उलट होतं की मंदिरात आल्यानंतर आपण देवाला विसरून जातो. काही लोक देवपूजा करताना सुद्धा बोलत असतात, काही लोक प्रवचनामध्ये सुद्धा बोलत असतात, काही लोक स्मरण करताना बोलत असतात. म्हणजे आपण मागील आवडी विसरत नाही, उलट आपल्याला आठवतं. माईन भटांच्या बाबतीत वेळा वाचत असताना वेळेच्या एक एक मुद्द्याचं निरीक्षण केलं पाहिजे आणि तसं आपल्यामध्ये बदल झाला तर खूप चांगली गोष्ट आहे. बदल होत नसेल तर ज्ञान ऐकून काहीच उपयोग नाही. नुसतं फक्त कानावर पडण्याला अर्थ नाहीये. कान पवित्र करण्यात काही अर्थ नाही, मन पवित्र झालं पाहिजे. आणि म्हणून वेळाचरित्र वाचताना एक एक शब्द, एक एक वाक्य वाचा, एक एक मुद्दा वाचा की त्याच्यामध्ये नेमकं घडतं काय. मागील अवधीची विसरले म्हणजे परमेश्वराच्या समोर आल्यानंतर फक्त परमेश्वरच आठवलं पाहिजे, बाकी काही घरदार वगैरे काही आठवलं नाही पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आलेली जी व्यक्ती आहे त्यांनी स्वामींचं पूजन वगैरे केलं आणि ते निघाले. माईन भटांना ते म्हणतात भटो चाला.
कारण माईक भट्ट त्यांच्याकडे एक शब्द सुद्धा बोलले नाहीत, म्हणजे त्यांना बोलायचं सुद्धा हे नाहीये. जसं बोलायचं नसतं म्हणजे अन्यथा बोलायचं नाहीये, काहीच बोलायचं नाही, फक्त देवाला आठवताना फक्त देवच आठवायला आला पाहिजे. आपल्याशी जरी कोणी बोललं तरी आपण बोलायचं नाही. जरी तुमच्याशी कोणी बोललं आणि तुम्ही स्मरण करताय, प्रवचन तुम्ही ऐकताय, तुमच्याशी जर का कोणी बोलत असेल तर तुमचं काम आहे तुम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही. आणि मग बोलायचं नाही, नंतर मग तुम्ही त्यांना समजून सांगू शकता तर त्यांच्याही लक्षात येईल. माईक भट्ट काहीच बोलले नाही, त्यांच्या सोबतची व्यक्ती निघून गेली. स्वामींनी त्यांना सांगितलं की तुम्ही जा, हे जोपर्यंत त्यांना थांबू वाटेल तोपर्यंत थांबतील, मग येतील. म्हणजे लक्षात घ्या आता की काही लोक जे असतात ते मंदिरात येतात, देवपूजा करतात, निघून जातात, त्यांना वाटतं कशाशी काही घेणं नसतं. काही लोक जे असतात ते येतात, ते थांबतात, त्यांना तिथे ध्यान साधना करायची असते, त्यांना तिथे काहीतरी वाचन करायचं असतं, श्रवण करायचं असतं, त्या ठिकाणी काळ व्यतीत करायचा असतो. माईक भट्ट आणि त्यांच्यासोबत आलेले, त्यांच्यासोबत जे आलेले ते फक्त काय करायला आलेले ते पूजा अवतार त्यांनी केला, निघून गेले. त्यांना बाकी काही घेणं नाहीये की माईक भट्ट एवढी विद्वान व्यक्ती आहे आणि ते आता स्वामीसोबत त्यांची चर्चा होईल, आपण थांबू, ही चर्चा ऐकू, काय होतं काय नाही. परंतु ते काही थांबले नाही, ते निघून गेलेले. फक्त देवपूजेसाठी ते येणाऱ्यांसारखं ते फक्त पूजा अवतारासाठी आले, निघून गेले. माईक भट्ट काही जाण्यासाठी आलेले नव्हते. लक्षात घ्या, माईक भट्ट जाण्यासाठी आलेच नव्हते. स्वामी म्हणतात येईल ते तोची योग जाणे, की ते येण्यासाठीच आलेले होते. आणि ते आले, स्वामींनी त्यांना सांगितलं तुम्ही का आहे, थांबतील जेव्हापर्यंत थांबायचं आहे तोपर्यंत. आणि मग त्यानंतर पुढे चर्चा झाली, स्वामींना त्यांनी प्रश्न केला, त्यानंतर त्यांनी त्याचं खंडन केलं, स्वामींनी त्याच्यावर पुन्हा नवीन सिद्धांत सांगितले. असं होता होता मग स्वामींचं मराठीवर चांगलं प्रभुत्व. आणि मग माईक भट्टांच्या लक्षात आलं, ते म्हणाले आता संस्कृत बोलूया, कारण की आपल्याकडची मराठीतली पुंजी संपत चाललेली आहे, मग संस्कृत बोलूया. मुळात म्हणजे काय असतं की प्रश्नाला त्या अनुरूप तुम्हाला उत्तर देता आले पाहिजे. तुम्हाला तुमच्याकडची पुंजी संपली म्हणून तुम्ही त्यांना हरवण्यासाठी तुम्ही वेगळं काहीतरी विषय काढायचा नाही. जो विषय चालू आहे त्याच विषयावर तुम्हाला शेवटपर्यंत बोलता आलं पाहिजे. ज्या भाषेत चर्चा चालू त्या भाषेत तुम्हाला शेवटपर्यंत बोलता आलं पाहिजे. असं होताना दिसत नाही. माईक भट्टांनी पण काय केलं, संस्कृत शस्त्र काढले की नाही, संस्कृत बोललं की हे घातली. भाषेवर कोणाला हरवण्याचा काही मुद्दा नसावा, सिद्धांतावर कोणाला हरवायचं आहे का जिंकायचं आहे, म्हणजे सिद्धांत मुख्य असले पाहिजे. आणि मग स्वामींसमोर त्यांनी संस्कृत बोलायला लागले. स्वामी त्यांच्याही पेक्षा चांगलं संस्कृत बोलले, त्यांच्याही पेक्षा चांगले सिद्धांत स्वामींनी सांगितले. त्यांनी न ऐकलेले संस्कृत जे काही सिद्धांत होते ते स्वामींनी सांगितले. आणि माईक भट्टांच्या लक्षात आले की आपल्याकडे आता संस्कृतचं सुद्धा काही राहिलं नाही. हळूहळू हळूहळू ते सगळे संपलं. माईक भट्ट एकदम शांत झाले, उभेच राहिले. आता त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही. बघा, माईक भट्टांचं एवढी विद्वान व्यक्ती आहे, अनेकांना त्यांनी जिंकलेलं आहे. त्यांच्यामध्ये किती अहंकार असेल, ज्याला तुम्ही इगो जर का म्हटलं तुम्हाला लगेच कळेल, अहंकार थोडा उशिरा कळेल. इगो म्हटल्यानंतर त्यांच्याकडे किती असेल तो. अशा व्यक्तीने माघार घेतली पाहिजे का? बघा, आपल्याशी कोणी जर का भांडत असेल, आपल्याला माहिती आहे आपल्याकडे कुठले मुद्देच नाहीये, मग आपण वेगळ्याच मुद्द्यावर भांडतो. म्हणजे आता सध्या जे भांडण ज्या विषयावर चालू आहे तो विषय सोडून आपण वेगळ्याच विषयावर भांडायला लागतो. म्हणजे काय करतो, आपल्याला माघार घ्यायची नाही. आज जर का वेगळा विषय नाही काढत आपण आलो म्हणून वेगळा विषय काढून आपलं भांडण जारी ठेवायचं, ते थांबवायचं नाही. माईक भट्ट या बाबतीमध्ये वेगळे ठरतात. त्यांनी काही तो चर्चा आहे ती उगाचच चालू ठेवली नाही. त्यांना जेव्हा लक्षात आलं की आपल्याकडे सगळं संपलेलं आहे, आता उगाचच हे ते आणि बाकीचे मुद्दे टाकून उगाचच चर्चा वाढवण्यात काय अर्थ नाहीये. आपल्याकडचं संपलेलं आहे, आपण हरलेलो आहोत, ते मान्य केलं. ज्यावेळेस तुमचा मुद्दा फोडला जातो आणि त्या मुद्द्याला जर का वचनाद्वारे फोडलेला असेल तर तुम्ही त्यावेळेस काय केलं पाहिजे, त्या व्यक्तीच्या समोर आपली हार मान्य केली करता आली पाहिजे. कारण की तुम्ही जर का विरोध केला तर त्या व्यक्तीला विरोध होत नाही, तो विरोध कोणाला होतो,
वचनाला विरोध होतो की नाही? जर का आम्ही सांगितलं की देवाने सांगितलं की अंधश्रद्धा हा प्रकार महानुभाव पंथामध्ये नको पाहिजे, याचंच उदाहरण घेतलं तर ज्योतिष, महानुभाव पंथीय व्यक्तीने ज्योतिष सांगू नये याच्यावर जर का आपली चर्चा होते, आपले खूप लोक भविष्य बघतात आणि खूप लोक बघायला पण जातात, परंतु या लोकांनी काय केलेलं, लीळाच ऐकलेली नाहीये, लीळा ऐकलेली आहे तर त्याचं चिंतनच केलं नाही, चिंतन केलेलं असेल तर ते आचरणातच नाही आणलेलं. फक्त लीळा ऐकून श्रवण करून चिंतन करून उपयोग नाही, ते आचरणात आणले पाहिजे. मग जर का हा मुद्दा चालू आहे आणि समोरची व्यक्ती जर का माझ्यासोबत काहीतरी उलटे पुलटे प्रश्न करत आहे, यांनी बघितलं म्हणजे जर का कोणी कोणाला जर का म्हटलं आम्ही ना भविष्य बघू नये, तर ते असं नाही विचारत याला प्रमाण काय, भविष्य बघू नये याला प्रमाण काय, असं कोणीच नाही विचारत. ते म्हणतात मग ते बाबा ते हे बघतात, ते बघतात, ते बघतात, आमचे बघतात, हे काही मुद्दे आहेत का तुमचे? तुम्ही हे विचारा की देवाने कुठे सांगितलंय की भविष्य बघू नये, भविष्य सांगू नये? हे कुठे सांगितलेलं आहे देवाने? निळभट्ट भांडारेकरांना सांगितलं स्वामींनी, अंग ऐसे जरी तुम्ही जर का कराल तर हे मान पान वगैरे सगळं तुम्हाला भेटणारच आहे, ते सगळं मिळेल, पण आम्ही भेटणार नाही. मग स्वामींनी काय केलेलं आहे, त्यांना तिथे रोखलेलं आहे. म्हणजे तुम्ही अशा प्रकारचं तुमचं जे काही कौशल्य आहे तुमच्याकडे असेल, तुम्हाला जरी कळत असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी काहीही वाच्यता करायची नाही, बोलायची नाही. आपलं जे काही आणि म्हणजे काही ब्रह्मविद्येला सोडून जे तुमचं कौशल्य आहे ते कदाचित तुम्हाला मान सन्मान प्राप्त करून देणार असेल तर त्याच्यापासून लांब राहा, सांगायची काही आवश्यकता नाही. म्हणजे हे जर का आता प्रमाण जर का कोणी दिलं, आता हे प्रमाण ऐकल्यानंतर ह्याला पण आपण विरोध करायचा का? विरोध करणार ह्याला? आता निळेचं प्रमाण दिल्यानंतर तुम्ही कोणाला विरोध करताय? बघा, त्या निळभट्ट भांडारेकरांना स्वामींनी सांगितलं ऐसे न करा, असं सांगून दिलं त्यांना. त्यांनी स्वामींची वाट घातलं का? ते म्हणाले तिची आजपासून नाही करणार, स्पष्ट सांगितलं त्यांनी लगेच. स्वामींनी पार्थांना सांगितलं हिंसा करू नका, ते म्हणाले तिची आजपासून नाही करणार. त्यांच्या तर परंपरेमध्येच आहे हिंसा. त्याच कुळामध्ये जन्माला आले की ज्याच्यामध्ये पारधीच पूर्ण त्यांचा हे आहे, दिनचर्याच त्यांची ती आहे. सकाळी उठलं की शिकारीला जायचं, हेच सगळं त्यांचं आहे. ती लोक पण म्हणतात की देवाने एकदा सांगितलं ऐकलं. आता जर का आपण कोणाला सांगितलं हे हिंसा करू नका, मग त्यांनी आपल्याला विरोध करायचा का? ज्या ठिकाणी एखाद्याने वचनाचं प्रमाण दिलं त्या ठिकाणी आपण थांबलो पाहिजे. वचनाला विरोध नाही करायचा, लीळेला विरोध नाही करायचा, काही स्वामींना विरोध नाही करायचा. नाही आपल्याला असं वाटतं की आपण त्या व्यक्तीला विरोध करतो, व्यक्तीला विरोधच होत नाही कधी. एखादी व्यक्ती सिद्धांत मांडते तेव्हा त्या व्यक्तीला विरोध नाही होत, त्या व्यक्तीच्या त्या मांडलेल्या त्या ज्ञानाला आणि इनडायरेक्टली आपण परमेश्वराला विरोध करत असतो. माई भट्टांचा हा गुण घेण्यासारखा आहे की त्यांनी एवढी सगळं काही त्यांनी जिंकलेलं होतं, परंतु स्वामींच्या समोर त्यांनी आपली हार काय केलेली मान्य केलेली आहे. मान्य करणं खूप मोठेपणा असतो. आणि त्या ठिकाणी शांत झाले. ते शांत झाले म्हणजे काय, त्यांच्याकडे जे काही त्यांच्या जिंकलेल्याचा जो काही अहंकार होता, जो काही दोष होता, अहंभाव होता, तो सर्व स्वामींनी काय केलेला काढून टाकलेला आहे. आतापर्यंत कसं होतं की म्हणजे मी असे काही काही लोक बघितले की ज्यांचं झालेलं आहे काही अध्ययन, समजा त्यांना सांगितलं आज आपण पूर्वी घेणार तर आमची पूर्वी झालेली आहे, ऐकलेली आहे, मला माहिती आहे. त्यांना जर का सांगितलं की बाबा हे आमच्या आमचे मला माहिती आहे सगळं, मी लीळाचरित्र 4 वेळा वाचून काढलेलं आहे. एकाच्या घरी गेलो ते म्हणे बाबा माझ्याकडे सगळी पुस्तक आहेत, लीळाचरित्र मी 4 वेळा वाचून काढलं. मी म्हटलं तरी अजून इथेच आहे तुम्ही, लीळाचरित्र वाचल्यानंतर सुद्धा तुम्ही अजून इथेच आहे, वाचून काढलं, परंतु त्याच्यातनं वाचण्याचे जे काही त्याच्यामध्ये उपाय सांगितले ते अजून आपण काही इथपर्यंत पोहोचलो नाही. तर आपल्याला म्हणजे जे काही हा अहंभाव असतो की मला माहिती आहे, मला येतं, आम्ही खूप दिवसाचे उपदेशी आहोत वगैरे, जे जे काही गोष्टी आपल्या मनामध्ये येतात
त्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आहेत ना तेव्हापर्यंत तुम्ही नवीन काहीही स्वीकारू शकत नाही. तुम्ही जर का पहिलेच पूर्वी ऐकलेले झालेलं आहे सगळं पाठांतरे अर्थही पाठ आहे आणि जर का पूर्वी कोणाला जर का परत सांगायची झाली तर तुम्ही तुमच्या ऐकण्याचा भाव वेगळाच असतो. जर का तुमचं नसेल झालेलं आहे तुम्ही पहिल्यांदाच ऐकता त्यावेळेस तुम्ही जेव्हा ऐकता तेव्हा खूप तुम्ही आवडीने ऐकत असता. पण जर का तुम्हाला आधीच तुम्ही अध्ययन केलेलं असेल मग ऐका ना झालं ना असं ते बघितलं आहे पाठ आहे माझं म्हणजे हा भाव असतो मनामध्ये. त्याच्यामुळे काय होतं की स्वीकारण्याचा जो भाग घेते द्वार उघडेची घेण्याचं द्वार जे आहे ते तसंच राहतं. आता मला नाही आठवत की मी पूर्वी कितव्यांदा घेतोय. सगळ्यात पहिले तर इथे घेतलेली होती सगळ्यात आधी आम्ही डोंबिवलीला घेतलेली त्याच्यानंतर इथे झाली त्याच्यानंतर कित्येक वेळा आणि कित्येक ठिकाणी पूर्वीचं निरूपण झालेलं आहे. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं निरूपण आहे. आजचं सत्रातलं जे निरूपण आहे हे सुद्धा वेगळ्या मुद्दे आहेत त्याच्यामध्ये काही काही म्हणजे काय नवीन नवीन त्याच्यातून निघत असतं. माईन भट्टांचा जर का तो अहमभाव असता आणि त्यावेळेस जर आल्या स्वामी पूर्वी निरूपण केली असती तर माईन भट्टांना पूर्वी समजली नसती. त्यांचा तो भाव असता की मला सगळं माहिती आहे मला सगळं येतं. स्वामींनी आधी हे दाखवलं की तुम्हाला काहीच येत नाही हे त्यांना दाखवलं की तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते तुम्हाला मोक्षापर्यंत नेण्याच्या काहीच उपयोगाचं नाही. तुमच्याकडे जर का 50 पैशाचं नाणं आहे भरपूर आहे ते तुम्हाला एखादी वस्तू घेण्यास मदत करतील का आता. परंतु आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसे ते काही उपयोगाचे आहेत का. जेव्हा तुम्ही तिकडे चलनाला जाल चलन ते उपयोगी हे करायला त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे माझ्या काहीच उपयोगाचं नाही. तसं अन्य भाटीचं जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान हे कसं आहे तुम्हाला मोक्षापर्यंत नेणारं नाहीये. ब्रह्मविद्याच एकमेव अशी आहे की जी तुम्हाला परमेश्वरापर्यंत नेणार आहे. आणि म्हणून मी ज्यांना जे कोणी भेटतील मला त्यांना हेच सांगतो मला आयुष्यात काय करायचं ते करा परंतु ब्रह्मविद्या अवगत करा. ब्रह्मविद्या जर का घेतली तर तुमच्या जीवनाला एक स्थैर्य प्राप्त होईल तुमच्या जीवनामध्ये एक साधन प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनाला साध्य काय आहे याची सुद्धा जाणीव होईल. त्या हिशोबाने तुम्ही चाला. माईन भट्टांचा हा सगळा जो काही भाव होता अहमभाव होता तो स्वामींनी आधी काढून टाकला. वीर अहंकार केलं माईन भट्टांना स्वामींनी पवित्र केलं त्यांचं मन स्वच्छ केलं आणि आता त्या ठिकाणी स्वामींनी ब्रह्मविद्या ज्ञान सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची देना हे स्वामींनी त्या ठिकाणी त्यांना निरूपण केलेलं आहे. बघा जर का माईन भट्टांना लक्षात आलं नसतं की खरोखर माझ्याकडे जे सिद्धांत मी सगळे अध्ययन करून आलेलो ते माझ्या काहीच कामाचे नाहीये ते माझ्या मोक्षाला नेण्याच्या काही कामाचे नाहीये ते माझ्या या कर्म शाळनासाठी ते काही कामाचे नाही. हे जर का त्यांच्या लक्षात आलं नसतं तर माईन भट्टाने पूर्वी त्या पद्धतीने ऐकलीच नसती जशी आता ते ऐकली त्यांनी. आणि म्हणून परमेश्वर काय करतात तुमचं सगळे दोष निरसन करून टाकतात. तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारांमध्ये तुमच्या आचारांमध्ये जो काही दोष असेल तो दोष पूर्ण काढून टाकल्यानंतरच जर का तुम्ही ज्ञान ग्रहण केलं तर त्याचा फायदा अधिक होणार आहे. आपलं कसं होतं की आपण बघा 10 स्मरणाचा विडा ठेवतो 10 दिवस स्मरण केले की 9व्या दिवशी काही आपण स्मरणाला उठत नाही. 1 महिना स्मरण केलं 1.25 महिना स्मरण केलं की त्याच्यानंतर आपलं स्मरण बंद पडतं. म्हणजे असं एक सांगितलं गेलेलं की 21 दिवस जी गोष्ट तुम्ही सतत केली ती 21व्या दिवसानंतर तुमच्या एवढी अंगीवळणी पडते की नंतर तुम्ही ती वस्तू ती कार्य तुम्ही ते विसरत नाही. मग आता जे मार्गशीर्ष महिन्यामध्येच फक्त स्मरणाचा विडा ठेवतात असे लोक 1 महिना स्मरण करतात 21 पेक्षा पण जास्त दिवस स्मरण करतात. मग पुढचे काही महिने तरी त्यांच्यामध्ये ते स्मरण असलं पाहिजे की नाही. परंतु काय होतं की मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटी काय केलं जातं समाप्ती केल्या जाते. कसली समाप्ती मी जो नाम स्मरणाचा जो हे केलेला आहे त्याची आज समाप्ती आहे आणि ती समाप्ती खऱ्या अर्थाने समाप्ती करते. नंतर मग दुसऱ्या दिवसापासून उठणे नाही स्मरण नाही काही नाही. मग ते सिद्धांत कोटा ठरला ना 21 दिवस केलेलं कार्य पूर्ण अशी सवय लागून जाते
आपल्याला उठता बसता देवा चक्रधराचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे, नामस्मरण आपलं चालू राहिलं पाहिजे, परंतु ते आपलं बंद होतं. का होतं असं? कारण की आपण आपली दोष निरस्ता केली नाही, फक्त गुण घेण्याचा प्रयत्न केला आपण. जोपर्यंत तुम्ही दोष निरस्ता करत नाही तोपर्यंत गुण घेण्याचा काही फायदा होत नाही. याच्यासाठी सोपं उदाहरण मी नेहमीच देतो. महिला वर्ग स्वच्छ आणि धुतलेल्या ताटामध्ये जेवण वाढत असताना सुद्धा काय करतात, ताट त्या मांडणीतनं काढले की परत धुवून घेतात, ते पुसून घेतात आणि मग त्याच्यामध्ये ते वाढतात. कपामध्ये चहा होताना आधी बघतात कप स्वच्छ आहे का, मग त्याच्यामध्ये चहा होतं. त्याच्यात थोडं जरी काही काळा असं पडलेला असेल तरी तुम्ही काय करता, ते काढून घेता, नाहीतर ते टाकत नाही तुम्ही त्याच्यामध्ये. जे काही वाढायचं असेल ते वाढत नाही. तसं परमेश्वर पण तुम्हाला ते ज्ञान देत असताना तुमचा अहंकार एवढा जरी असेल तरी ते ज्ञान होऊन आणि देऊन काही उपयोग नाही. आपण अशाच पद्धतीने काय करतो, आपले दोष निरसनच करत नाही आणि आपण विधी आचरणाला सुरुवात करतो. म्हणून आपले स्मरण 8 दिवस आणि 1 महिना चालून नंतर बंद होतात. जर का तुम्ही दोष निरसता पण त्याच्यासोबत करत राहिले आणि गुणग्राहकता पण तुमच्यामध्ये येत राहिली तर काय होईल, प्रिय वक्त्या व्हावे हा गुण धारण करत असताना तुमचं जो तामस वक्तव्य आहे ते कुठेतरी तुम्हाला ते पण नियंत्रित करावं लागेल, नाहीतर मग दोन्ही मिक्स होतील. म्हणजे ती व्यक्ती आपल्याला काही प्रेमाने सांगते का दम देते हे काहीच कळणार नाही आपल्याला. म्हणजे एखादी व्यक्ती तामस व्यक्ती ती नम्रपणे जर का सॉरी म्हणत असेल तर ती कशी म्हणेल, माफ करा मला. आता हे काय करतात, दम देत आहे की काय करतात हे कळेल का नाही. म्हणजे तुम्हाला विनम्रता धारण करत असताना तुमच्यातला जो कडकपणा आहे, तामसपणा आहे, दोषपणा आहे बोलण्यात, तो कुठेतरी तुम्हाला काय करावा लागेल, तो थांबवावा लागेल. तर त्या गुणाचं घेतल्याचं तुम्हाला कुठेतरी उपयोग होईल. आणि म्हणून स्वामींनी काय केलं, माईंबटानं पूर्ण अहंकार केलं आणि मग त्यांना पूर्वी सांगितली. इतक्या वेळ पूर्वी सांगितलीच नाही त्यांना. आणि मग त्यांनी ती ऐकली शांतपणे. म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही जेव्हा जास्त थकलेले असता तेव्हा तुम्ही स्मरण करता का, मला आज खूपच थकलेलं आहे, आम्ही प्रवासातून आलेलो आहोत, आज काही स्मरण नाही करायला झोपायचं. परंतु मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही जर का थकलेले असाल तर त्या थकलेल्या याच्याजवळ तुम्ही एखादी साधना सुरू केली तर ती अधिक चांगल्या प्रकारे होते. कारण की थकलेले असल्यामुळे तुमचं मन इकडे तिकडे कुठेच नसतं. जर का कोणी तुम्हाला सांगितलं लाईट बिल आलं तुम्ही तर राहू देते, नंतर बघूया, मी खूप थकलेलो आहे. म्हणजे काय, आपण सगळे कामं त्यावेळेस इग्नोर करत असतो, दुर्लक्षित करत असतो आणि मग त्यावेळेस आपलं फक्त एकच लक्ष असतं. आता जर का तुम्ही नाम साधना त्यावेळेस केली तर फक्त नामस्मरण असेल ते चांगल्या प्रकारे होईल, कारण त्यावेळेस तुम्हाला दुसरं काही आठवणार नाही. एवढं पण होऊ शकतं की नामस्मरण करता करता तुम्हाला झोपही लागून जाईल तर ते अधिक उत्तम आहे. झोपेतला काळ सुद्धा कुठेतरी देखील लागेल, स्वप्न सुद्धा देवाचीच पडतील. नाही तर रोज आपल्याला दुधाची स्वप्न पडतात. सकाळी उठताना सुद्धा पाणी आलं का म्हणून तुम्ही उठणार नाही, तर देव परमेश्वराला आठवत 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 तुम्ही उठाल. बाईसांसारखं तुम्ही उठाल, सुजगरे होऊन ईश्वराच्या सेवेमध्ये तुम्ही प्रवर्ताल. म्हणजे अशा प्रकारचं ते कार्य होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी त्यांना पूर्वीचं निरूपण केलं. म्हणजे त्यावेळेस त्यांना लक्षात आहे की आता माझ्याकडे काहीच नाही राहिलं शिल्लक. आता ते काहीच आठवत नाहीये की मला हे बोलायचंय, मला ते बोलायचं, काहीच आठवत नाहीये. आता फक्त एकच लक्ष की ते काय सांगतात. पहिला प्रश्न स्वामींनी केला होता की आत्यंतिक संस्कृती छेडवाय अशी काही प्रतिती आहे, तुम्हाला माहिती आहे का, या जीवन मृत्यूच्या याच्यातून सुटण्यासाठी काही उपाय आहे का, असा जेव्हा प्रश्न त्यांनी विचारला स्वामींनी त्यांना, तेव्हा त्यांनी म्हटलं पाहिजे होतं की देवा तुम्ही सांगा आम्हाला, तुमच्याकडनं आम्हाला ऐकायचं, किंवा मला माहिती नाहीये असं म्हटलं पाहिजे होतं, किंवा मला काही ते सांगता येणार नाही असं म्हटलं पाहिजे. इतक्या दिवस काय केलं मग संन्यास घेऊन, महात्मे म्हणून तुम्ही इतक्या दिवस काय केलं, तुम्ही आम्हाला विचारतायचं. आता हे बोलणं कसं आहे, उद्धट बोलणं आहे, उलट बोलणं आहे. माहीमभट्टांना कळालं नाही काय, माहीमभट्ट एवढी विद्वान व्यक्ती आहे, व्यवहार ज्ञान नाही त्यांना, बोलायचं कसं. परंतु लक्षात घ्या, आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी बरोबरच बोलतो, मी बरोबर बोललो, परंतु आपण चुकीचं बोललेलो असतो.
आपला कधी कधी टोन चुकीचा असतो, आपल्याला वाटतं की बरोबरच आहे, कोणी जर का आपली चूक सांगितली तर आपल्याला ती मान्य नसते. आपण म्हणतो नाही नाही मी योग्यच सांगितलेलं आहे, त्यांना कळलं नाही, त्यांना समजलं नाही. परंतु कधी कधी आपण हे पण बघायचं की समोर बोलतो काय, त्याचा भाव काय आहे, हे माईंड भट्टाने तेव्हा लक्षात नाही घेतलं. माईंड भट्ट एकदमच असं काही उद्धट वाक्य बोलून गेले तर स्वामींना काय करावं लागलं, बाईसांकडे तक्रार करावी लागली त्यांची. बघा हे काय म्हणतायत, बाईसांनी मग काय केलं, घागरा बांधला. म्हणजे मी नेहमी सांगतो की परमेश्वराच्या संविधानातल्या त्या परमेश्वराच्या उद्धरण कार्याला योग्य होण्याआधी बाईचा शाब्दिक उद्धार त्या व्यक्तीचा करायचा. माईभटाचा पण त्यांनी केलं, एवढ्या मोठ्या माईभटांचा. आणि मग स्वामींनी सांगितलं की अविद्यायुक्त जीवा स्वतः संभवे, स्वतः ज्ञान न संभवे, म्हणजे स्वतः त्यांना हे नाही समजत. बाईसांना स्वामींनी आठवण करून दिली की तुम्ही आधी काय केलं, तुम्ही सुद्धा असंच तुम्ही चुकीचे वागले आमच्यासोबत. म्हणजे हे सगळं स्वामींनी काय केलं, जाणीव करून दिली, बाईसांना सुद्धा करून दिलेली आहे, बाईसांना आहेच, परंतु माईभटांना पण करून दिली जाणीव. माईभटांच्या लक्षात आलं की आपलं वाक्य चुकलं, म्हणजे कधी चुकीचे वाक्य वापरू नका. तुमची बाजू पडत असेल तर पडू द्या, परंतु चुकीचे वाक्य वापरून वातावरण दूषित करू नका. त्या ठिकाणी माईभट्ट नंतर मग सिद्धांताला धरूनच बोलले. पण सगळं जेव्हा संपलं मग स्वामींनी सांगितलं की सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना. म्हणजे आता आपण सगळेजण बोलूया, मी बोलेत माझ्या मागे, तुम्ही पूर्वी बोलायची. सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना एके परमेश्वरे विन तोची परमेश्वरू निर्वेव निराकारू असे परिकृपा वसे सावेवो साकारू होय अवतरे आपुले संविधान दे ते दास्य मोचक. आता पूर्वी ज्यांची पाठांतर आहे त्यांनी पाठ ठेवायची आहे, आणि ज्यांची पाठ नसेल त्यांनी ती पाठ करून आणायची आहे. याचा अर्थ आपण आता बघणार आहोत. अर्थ मी तुम्हाला, आमची जी भाषा आहे म्हणजे ब्रह्मविद्येची जी भाषा आहे ती अतिशय कठीण भाषा आहे. तर त्याच्यामध्ये सांगितले की सृष्टी म्हणजे 56 कोटी ब्रह्मांड, विश्वेची मूर्ती, मध्ये म्हणजे हिमासेतू मध्ये 5 शते कर्मभूमी, कवणे म्हणजे जीव देवता, करण म्हणजे त्यांच्या अंतर्ज्ञान, बहिर्ज्ञान, नाना पुण्यानंद दत्ताधिक भाव साधन. एवढं पाठ कराल का तुम्ही? एवढं जर का दिलं पाठ करायला तर तुम्ही प्रवचनाला पाठ दाखवा, येणारच नाही प्रवचना. म्हणून आपण सोप्या शब्दामध्ये या पूर्वीचा अर्थ बघणार आहोत. हा सोपा अर्थ आहे तो तुम्ही पाठ केला की नंतर मग कठीण अर्थ तुम्हाला पाठ करायचा असेल तो दिला जाईल ज्यांना ज्यांना हवा असेल. परंतु आपण सोपा अर्थ बघूया आधी. वचन आहे स्वामींचं, सृष्टीमध्ये कवणे करणे. विषय समजून घ्या फक्त, याच्यामध्ये काय सांगितलं आहे. स्वामी सांगतात की सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये, सृष्टी म्हणजे जग, या जगामध्ये कवणे करणे. कवण या पदामध्ये आपल्याला जे पदार्थ घ्यायचे त्याच्या आधी आपण बघूया की एकूण अनादीचे किती पदार्थ आहेत. 4 पदार्थ आहेत. कुठले कुठले? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. हे 50 वेळा बोलायचं. ज्यांचं पाठ नसेल 50 वेळा बोला, 100 वेळा बोला, तुमचं हे पाठांतरच होऊन जाईल. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. स्वतःपासून सुरुवात करायची. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. आता हे अनादीचे एकूण 4 पदार्थ आहेत. आता यामध्ये सांगितलं की कवणे करणे म्हणजे जे ना, कवणे या पदामध्ये आपल्याला 3 पदार्थ घ्यायचे. कुठले कुठले? जीव, देवता आणि प्रपंच. पहिले 3 घ्यायचे. म्हणजे काय घेतलं नाही याच्यामध्ये आपण? परमेश्वर हा पदार्थ आपण त्याच्यामध्ये घेतला नाही. जीव, देवता आणि प्रपंच, कवणे या पदामध्ये जीव, देवता, प्रपंच हे 3 घेतले आपण. करण म्हणजे त्यांचं सेवादास्य. हे जे 3 पदार्थ घेतले आपण, जीव, देवता, प्रपंच, यांचं सेवादास्य केल्याने मुंची ना म्हणजे दुःखापासून जीवाची मुक्तता होत नाही. काय झालं? सृष्टीमध्ये
जीव देवता प्रपंच यांची सेवा जास्त केल्याने जीवाची दुःखापासून मुक्तता होत नाही. सरळ या वचनाचा अर्थ, या पदाचा अर्थ आला. मग जीवाची या दुःखापासून मुक्तता कशाने होते? कोण करतं? ना एके परमेश्वरे विना, म्हणजे एका परमेश्वराशिवाय ती मुक्तता होऊ शकत नाही. एक ते कोण? ना परमेश्वर. आता तेच परमेश्वर कसे आहेत बरं? आता जर का आपल्याला कोणी विचारलं परमेश्वर म्हणजे काय, असं जर का विचारलं आपल्याला, तर आपण काय सांगू? आपल्याकडे आहे काही सांगायला? नसेल तर का नाहीये? कारण की आपण ब्रह्मविद्याच अध्ययन केली नसल्यामुळे आपल्याला ते शब्द नाहीये. तुम्ही ब्रह्मविद्या अवगत केली की तुम्हाला परमेश्वर म्हणजे काय तुम्हाला सांगता येईल. जोपर्यंत परमेश्वर आपल्याला काही कळत नाही म्हणजे नेमकं काय, तोपर्यंत आपण विशेषांनाच परमेश्वर म्हणतो. आम्ही लोकांना विचारतो आसनावर जे विशेष आहेत ते परमेश्वर आहेत का? काही लोक म्हणतात हो आहेत. परंतु जर का त्यांनी ब्रह्मविद्याच अध्ययन केली नसल्यामुळे त्यांना माहितीच नाही की खुद्द स्वामींनी डोमेग्रामला सांगितलं की देव काष्टाचा नव्हे, देव पाषाणाचा नव्हे, स्पष्ट सांगितलं की नाही. मग आपण पाषाणाला परमेश्वर म्हणू शकतो का? आपण प्रसादाला परमेश्वर म्हणू शकतो का? आपण काष्ट प्रसादाला परमेश्वर म्हणू शकतो का? स्वामींनी सगळं क्लिअर केलेलं आहे. प्रल्हाद वाईफला देव निरूपण जेव्हा स्वामींनी केलं तेव्हा सगळं सांगून ठेवलेलं आहे. पाषाण म्हणजे परमेश्वर नाही आहे, परंतु परमेश्वराला आठवण्याचं ते साधन आहे. पाषाण जो कुठला बघितला तुम्ही, हा विशेष कुठला आहे? डोमेग्रामचा आहे. लगेच तुम्हाला डोमेग्राम आलं की नाही डोळ्यासमोर सगळ्यांचा? आता पैठणचा आहे, पैठण आलं सोळ. पांचाळेश्वरचं आहे, लगेच पांचाळेश्वर समोर आलं. विशेष वंदन आणि विशेष जे काही आम्हाला प्राप्त करून दिले देवाने ते त्याच्यासाठीच आहे की तुम्ही एरवी तो देवाला आठवणार नाही, कमीत कमी विशेष वंदन करताना तरी देवाला तुम्ही आठवाल. विशेष म्हणजे देव नाहीये, पण विशेष पाहिल्यानंतर आपल्याला देव आठवल्या गेला पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही तोपर्यंत आपण स्थाना प्रसादालाच परमेश्वर म्हणण्याचा चित्ता गिरवणार आहोत. परंतु जर का तुम्ही पूर्वी प्रकरण जर का अध्ययन केलं तर तुम्हाला कळेल की कवणे करणे मुंची देना एके परमेश्वरे विना, म्हणजे एका परमेश्वराशिवाय आपली मुक्तता कोणीही करू शकत नाही. तर तेच परमेश्वर कसे आहेत? ना तोची परमेश्वर निर्वेव निराकारू असे. तेच परमेश्वर मुळामध्ये कसे आहेत बघा. परमेश्वराचा आधारत्व बघा काय आहे. आपण परमेश्वराला काय समजून बसलो आणि मुळामध्ये परमेश्वर म्हणजे नेमके काय आहे ते लक्षात आलं पाहिजे. परमेश्वर कसे आहेत? निर्वेव. निर म्हणजे आता या शब्दांमध्येच त्याचे अर्थ सुद्धा आहे. तुम्ही एक शब्द पाठ केला निर्वेव आणि निराकार, हे दोन शब्द आहेत. तोच परमेश्वर कसे आहेत? निर्वेव निराकार असे. निर म्हणजे नाही, वेव म्हणजे अवयव, हा शब्द आहे. असा निर अवयव हा शब्द एकत्र केले, दोन शब्द एकत्र केले की निर्वेव असा शब्द तयार होतो. निर म्हणजे काय? नाही. वेव म्हणजे काय? अवयव. सगळ्यांनी जर का बोललं तर तुम्हाला ते बोलण्याचं अन्यमार्गात आपण बोलतो की नाही, तर वचनाचे शब्द बोलण्याने तुम्हाला फायदा होईल, नुकसान होणार नाही. तर निर म्हणजे काय? नाही. आणि वेव म्हणजे काय? अवयव. निर्वेव म्हणजे अवयव नसलेले. याचा अर्थ काय? तुम्हाला विचारलं जाईल निर्वेव म्हणजे काय, तर काय? अवयव नसलेले. निराकार म्हणजे निर म्हणजे काय? नाही. आकार म्हणजे आकार, म्हणजे काय अर्थ होईल त्याचा? आकार नसलेले. निराकार म्हणजे काय? आकार. निर्वेव म्हणजे काय? अवयव नसलेले. हे परमेश्वर कसे आहेत? मुळामध्ये परमेश्वर कसे आहेत? आजही तसेच आहेत. निर्वेव, निराकार, अवयव नसलेले आणि आकार नसलेले असं स्वरूप आहे परमेश्वराचं. परिकृपा वसे. मग परमेश्वर त्या स्थितीमध्ये राहिले का? पण कृपा वसे. कृपा वसे म्हणजे कृपा गुणामुळे. कृपा गुणामुळे म्हणजे परमेश्वराकडे कृपा गुण आहे. त्या कृपा गुणामुळे परमेश्वराला काय झालेलं आहे? जीवाची एक कीव आलेली आहे, जीवाची कणव निर्माण झालेली आहे. जीवासाठी म्हणून परमेश्वर काय करतात? कृपावते म्हणजे कृपा गुणामुळे. परमेश्वर कसे होतात? सावेव साकारू होय. आता जे पहिले शब्द आपण पाठ केले कुठले? निर्वेव आणि निराकार, त्याला हा उलट शब्द आहे. कुठला?
सावेव आणि साकार. निर्वयवला विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? सावेव. निर्वयव सावेव. लक्षात घ्या, हे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहामध्ये येईल बरं त्या परीक्षेमध्ये. निर्वयवला विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? सावेव. आणि निराकारला विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? साकार. तर मग सावेवला विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? निर्वयव. आणि मग साकारला विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? निराकार. गोंधळ होऊ शकतो, तो होऊ द्यायचा नाही. तेच परमेश्वर कसे होते? निर्वयव आणि निराकार होते. परिकृपावशे म्हणजे, कृपावशे म्हणजे काय? कृपा गुणामुळे. तुम्ही माझ्यासोबत बोलात तर तुम्हाला ते तोंडामध्ये बसेल. कृपावशे म्हणजे काय? कृपा गुणामुळे. तेच परमेश्वर कसे झाले? सावयव म्हणजे अवयव युक्त आणि साकार म्हणजे आकार युक्त झाले. निर्वयव म्हणजे काय? नसलेले. निराकार म्हणजे काय? आकार नसलेले. आणि मग सावयव म्हणजे काय? अवयव असलेले. सावयव अवयवयुक्त. अवयवयुक्त. अवयवयुक्त असा शब्द वापरायचा. आणि साकार म्हणजे आकारयुक्त झाले. आणि अवतरे म्हणजे मनुष्य देहामध्ये अवतार घेतला. म्हणजे अवतार हा मुख्यत्वे पशु पक्षी म्हणजे परमेश्वर कच्छ होती, मच्छ होती म्हणजे हे अवतार होत आहेत. परंतु आपल्याला अपेक्षित अवतार काय आहे? मनुष्य वेशात. सावेव साकार होतात म्हणजे काय होतात? देव कच्छ होती, मच्छ होती वगैरे ते आहे. तरी चालता बोलता देव दुर्लभ सांगितलेलं. म्हणजे अवतार मुख्यत्वे हा चालता बोलता जे परमेश्वर आहेत त्यांना आपण या ठिकाणी अवतार म्हणूया. वास्तविक कच्छ मच्छ ते सुद्धा अवतारच आहेत बरं का. आता या ठिकाणी अवतरे म्हणजे मनुष्य देहामध्ये अवतार घेतात आणि काय करतात? आपले म्हणजे स्वतःचं संविधान देतात. म्हणजे ज्ञानयुक्त संविधान देतात. आणि ते दास्य मोचक, ते दास्य म्हणजे त्या ज्ञानामध्ये जे काही आचरण सांगितलेले देवाने ते जर का आपण सेवक भावाने जर का ते केलं तर ते दास्य म्हणजे परमेश्वराने जी सांगितलेली दास्य आहे ते दास्य भावनेने केलं तर ते दास्य जे आहे ते कसं करणार आहे? आपल्याला मोचक करणार आहे. म्हणजे आपल्याला दुःखापासून मुक्त करणार आहे. मुंची जे ना म्हणजे दुःखापासून मुक्तता होणार नाही. आणि मग मोचक म्हणजे काय? दुःखापासून मोचन करणारे, मुंचन करणारे, दुःखापासून सोडविणारे. मोचक म्हणजे काय? दुःखापासून सोडविणारे, ज्याला मोचक असा शब्द बोलतात. आता पूर्ण पूर्वीचा एक साधारण अर्थ आपण बघूया. लक्षात घ्या, सृष्टीमध्ये हा शब्द पहिला आहे. सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये जीव देवता प्रपंच यांच्या करणे म्हणजे यांचं सेवा जास्त केल्यामुळे मुंचीना म्हणजे जीवाची दुःखापासून मुक्तता होत नाही. एके परमेश्वर विन म्हणजे एका परमेश्वराशिवाय. तेच परमेश्वर कसे आहे? तेच परमेश्वर निर्वयव म्हणजे अवयव रहित, निराकार म्हणजे आकार रहित असं त्यांचं ते स्वरूप आहे. परिकृपावशे म्हणजे कृपा गुणामुळे परमेश्वर कसे होतात? निर्वयव परमेश्वर सावयव होतात म्हणजे अवयवयुक्त होतात. आणि निराकार म्हणजे आकार नसलेले परमेश्वर साकार होतात म्हणजे आकारयुक्त होतात. अवतरतात म्हणजे मनुष्य देहामध्ये अवतार घेतात. आपले म्हणजे स्वतःचं संविधान देतात म्हणजे जवळीक देतात. आणि ते दास्य मोचक म्हणजे त्या परमेश्वराचा मणितले केल्याने आपली दुःखापासून मुक्तता होते. असा या पूर्वीचा एकंदरीत सोप्या शब्दामध्ये आपण अर्थ बघितलेला आहे. तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही परत ऐकाल त्यावेळी तुम्हाला जेवढं तुम्ही ऐकाल तेवढं वाचून पाठ. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला याचं पूर्वीचं पाठांतर आपण घेणार आहोत. आणि हा जो काही अर्थ सांगितला तो अर्थ सुद्धा आपण विचारणार आहोत. त्याच्यानंतर या संदर्भातली आपली परीक्षा सुद्धा लेखी आपण एकदा घेतलेली होती. मागेची परीक्षा सुद्धा आपली यामध्ये होणार आहे. तर या ठिकाणी आपण पूर्वी हे प्रकरण या ठिकाणी अध्ययन केलं आणि स्वामींनी हे पूर्वी प्रकरण माहीमभटांना सांगितलं. आणि माहीमभटांना सांगितल्यानंतर त्या ठिकाणी माहीमभटांना बोध झाला. हस्तीचा दृष्टांत स्वामींनी त्या ठिकाणी त्यांना सांगितला की गावामध्ये हत्ती आलेला आहे आणि त्या हत्तीला बघण्यासाठी काही ज्यांनी कधीही पाहिलं नाही डोळ्यांनी, ज्यांना दिसत नाही असे काही लोक हत्ती बघण्यासाठी आले.
एकूण 6 लोक हत्ती बघण्यासाठी आलेले आहेत. ते 6च्या 6ही आंधळे आहेत. आणि आल्यानंतर एकाने हत्तीच्या पायाला हात लावला. म्हणजे तुम्हाला क्रम जर का ठेवायचा असेल, हत्तीचा दृष्टांत पाठ करत असताना क्रम ठेवायचा असेल तर एकाने काय केलं, हत्तीच्या पायाला हात लावला. एक एक पाव देखील. आणि पायाच्या पुढे काय असते, सोंड असते ना, एक सोंड देखील. सोंडेच्या वर काय असतं, कान. एकाने कान पाहिला. कानाच्या मागे काय असतं, पाठ. एकाने पाठ बघितली. पाठीच्या खाली काय असतं, पोट. एकाने पोट पाहिलं. आणि पोटाच्या शेवटी काय आहे, शेपटी. एकाने पूस देखील. असा हत्तीचा दृष्टांत तुम्हाला पाठ करता येईल. एके पाव देखीला. पाव देखीला तो म्हणे हत्ती खांबासारखा. तोंड देखील तो म्हणे हत्ती मुसळासारखा. कान पाहिला तो म्हणे हत्ती सुपासारखा. पाठ बघितली तर म्हणे हत्ती भिंतीसारखा. पोट बघितलं तर म्हणे हत्ती कोथळ्यासारखा. पूस बघितली तर म्हणे की हत्ती खराट्यासारखा. हा दृष्टांत स्वामींनी सांगितला. तर आपण एकेका वस्तूला, एकेका अवयवाला परमेश्वर म्हणू तर तसं नाहीये. एकेका शक्तीला परमेश्वर म्हणू तर तसं नाहीये. तसं तिथे असलेल्या एका डोळस माणसाने सांगितलं, तुम्ही हत्तीच्या एकेका अवयवाला हत्ती म्हणताय. अवघा अवयवी युक्त तो हत्ती. हे सगळे अवयव एकत्र केल्यानंतर जे काही आकारमान तयार होतं त्याला हत्ती म्हणतात. एक एक अवयवाला हत्ती म्हणता येणार नाही असं त्यांनी सांगितलं डोळस माणसाने. स्वामींनी हा दृष्टांत दिला आणि माईंभट्टांना सांगितलं की तुम्ही जे जे काही देवता मानता, हे निरूपण झालेलं असेल, निराशरीकरणात नाही आहे, हे निरूपण झालेलंच असेल की तुम्ही ज्या ज्या देवतांना परमेश्वर मानता त्या काय आहेत, परमेश्वराच्या शक्त्या आहेत. त्या सगळ्या देवता एकत्र केल्याने परमेश्वर तयार होत नाही बरं का. दृष्टांत आणि सिद्धांताचा थोडा भेद आहे. जसं सगळे अवयव एकत्र केली हत्ती तयार होणार, तसं सगळ्या देवता एकत्र केल्याने परमेश्वर तयार होत नाही. परंतु या सगळ्या देवता जिथे एकत्र येतात ते कोण आहेत, परमेश्वराशिवाय या देवता कुठेच एकत्र येत नाही. परमेश्वराच्या ठिकाणी 81 कोटी 6 लक्ष 10 ओळखण्या एकत्र येतात. तिथे एकच ठिकाण आहे फक्त परमेश्वर. म्हणजे हे ज्या ठिकाणी दिसेल, जसं त्या कळिया वगैरे म्हणजे काही आहेत त्यांना काही पिंडस्था वगैरे समजा दिसतील नाही दिसतील, जे काय आहे ते जीवाला ओळखतात. कसं ओळखतात की जीवाकडे मळ आहे, ते मळ बघून त्या जीवाला ओळखतात. पण परमेश्वराला कसं ओळखतात, परमेश्वर अवताराला, तर ते सांगितलं की ते ओळखण्याचा जो हे आहे, ओळखण्यासोबत आहेत. ओळखण्याचा ते हे बघितला, समूह बघितला की ओळखतात की हे कोण आहे, हे परमेश्वर आहेत. जीवासोबत काही ओळखण्या दिसत नाही. म्हणजे सगळ्या देवता ओळखणीच्या माध्यमातून रूपाने परमेश्वराच्या ठिकाणी एकत्र येतात. म्हणजे तो जो कोणी बघणारा आहे तो लक्षात येतं की हे कोण आहेत, जीव नाही आहेत, हे देवता पण नाही आहेत, हे कोण आहेत, परमेश्वर आहेत. हे सगळ्या देवता ज्या ठिकाणी एकत्र येतात ते म्हणजे परमेश्वर. म्हणून हा दृष्टांत स्वामींनी त्यांना सांगितला. माईंभट्टांना प्रथम भेटीमध्येच बोध झाला आणि त्यानंतर माईंभट्ट अनेक वेळा स्वामींच्या सन्निधानी आले आणि तदनंतर अनुसरणासाठी सुद्धा त्यांनी निश्चय केला, निघाले, रद्धपूरला गेले. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पूर्वी प्रकरणांच्या संदर्भातील 133 क्रमांकाची वेळा या ठिकाणी आपण अध्ययन आणि श्रवण केलेली आहे.